मंडळी नमस्कार. आटपाडी आवळा येथे भव्य बैलगाडा शर्यतीचं नियोजन केलं होतं आणि या बैलगाडा शर्यतीमध्ये 14 महिन्याचा खोंड आहे. याने गट पास केलेला या बैलाविषयी आपण जाणून घेऊया थोडक्यात. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, हे 14 महिन्याचा खोंड आहे आणि आताच गट पास केलाय, काय सांगाल? काय नाही, आता ह्या गटपास झाल्यामुळे आम्हाला आनंद आहे आणि आम्ही ह्या आवळाई मैदानामध्ये आलो आणि आमच्या संघ वेळापूरचा संजय नाना मदने यांचा बादल आणि मथुर या दोघांची गाडी पळाली आणि 1 नंबर गाडी पळाली. 19 गटामध्ये आमची गटपास झाले. त्याच्यात वर 18 गटपास होते. आम्ही का त्या मैदानात आमचं 4थं मैदान आहे. हा, त्याच्या अगोदर एकदा माळशिरस मध्ये गटपास झाला आणि दुसऱ्यांदा गटपास झाले. आणि 14 महिन्याचा घरचा आहे का? हा, घरच्या. काय सांगाल याविषयी, कशी मेहनत घेतली काय? काय मेहनती आमचे अक्षय ड्रायव्हर आहेत माळशिरसकर, त्यांनी त्याला वेळोवेळी येऊन मार्गदर्शन दिलं आणि फेऱ्याला वगैरे नेऊन आम्ही फेरा काढत होतो. आम्हाला फारसा नाद नव्हता, पण अक्षय ड्रायव्हर म्हणून नाद लागला आणि आता 2 नंबर 2 वेळा गटपास झाला. पण ती संजय नानाच्या मार्गदर्शनाखाली केला आता नियोजन. गट पास होणं म्हणजे बैलगाडा मालकांसाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे. आणि खूप 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 आनंदाची गोष्ट आहे. आनंद आहे तुम्हाला. आता सध्या खूप आनंद आहे. आमची सेमीला गाडीने मार खाल्ला, परंतु गटाला गाडी लई जोरात पळाली, त्याच्यामुळे आम्ही आनंदी आहे. काय सांगाल या कुठल्या जातीचा बैल आणि ह्याविषयी काय सांगाल? आता हा बैल तसा गावरान किल्लार जातीचा आहे. किल्लार बैल. हा, किल्लार बैल आहे. हा बैल, हा खोंड आहे, हे वासरू भविष्यात नाव करणार, याबद्दल काय सांगाल? आता 4थ्या मैदानाला जर तिकट पास 2 वेळा होत असेल तर 100% ती नावच करणार आहे. असं आत्ता दिसायला लागले त्याचं. आम्ही म्हणण्यापेक्षा दिसायला लागले ना त्याचं. बरोबर.